वळूया पुढच्या बातमीकडे। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात गाजत असलेलं नाव म्हणजे प्रशांत कोरटकर। याच प्रशांत कोरटकरांचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही, पण त्यांच्या मालमत्ता आणि अलिशान लाईफस्टाईलची सध्या चर्चा होते। प्रशांत कोरटकरांकडे तब्बल 7 कोटींची रोल्स रॉयस ही महागडी गाडी आहे, पण ही गाडी त्यांच्याकडे आली कुठून? या गाडीचं आणि 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या अपहाराच्या आरोपात तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारचं काही कनेक्शन आहे का? या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। असे कोरटकर का कोण आहे, त्याच्याकडे ती गाडी कशी येते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे त्याचा हक्क हा कोरटकर पोचलेला माणूस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे कोरटकरावर कारवाई होणार की नाही? कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा, इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अजूनही बेपत्ता आहे आणि त्याच्यावरून महाराष्ट्रात रणकंदन सुरू आहे। सरकार आल्यानंतर लोकांची हिंमत का वाढते की शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं, शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटं ठरवणं, हे सोलापूरकर कोरटकर का करतात? ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे। ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे। आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आजमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोरटकरावर कारवाई होणार की नाही? सन्माननीय सदस्य कारवाई होणार की नाही? त्यावर कोरटकरचा चिल्लर असा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती, या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर। त्याच्यावरती जायला सांगितलंय मी। आणि मी तुम्हाला सांगतो, हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। एकीकडे कोरटकरांचा थांगपत्ता लागत नसला तरी त्यांच्या आलिशान जीवनाचे कारनामे मात्र समोर येत आहेत। कोरटकरांकडे असलेली ही गाडी पहा। ही गाडी आहे तब्बल 7 कोटींची, पण ही गाडी कोरटकरांकडे आली कुठून? कोरटकर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अशा काही लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही। त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो। त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही। आता रोहित पवारांनी ज्या महेश मोतेवारचा उल्लेख केला, तो महेश मोतेवार सध्या तुरुंगाची हवा खातोय। महेश मोतेवारनं चिटफंडच्या माध्यमातून 4,500 कोटींहून अधिक रुपयांचा अपहार केला। 2015 मध्ये अपहार प्रकरणी मोतेवारला अटक झाली। मोतेवारवर 22 राज्यात 28 गुन्हे नोंद आहेत। मोतेवार सध्या ओडिशातील कटकच्या तुरुंगात आहे। मग 10 वर्ष तुरुंगात असलेल्या मोतेवारची गाडी प्रशांत कोरटकरांकडे कशी आली? कोरटकरांनी ही गाडी लिलावातून विकत घेतली का? मग हा लिलाव कधी झाला? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता या प्रश्नांची उत्तरं प्रशांत कोरटकरच देऊ शकतात, पण ते आहेत कुठे? इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीनंतर प्रशांत कोरटकरांनी माध्यमांसमोर येत तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली होती। मात्र दुसऱ्या दिवशी ते नागपुरातून फरार झाले। सध्या ते मध्य प्रदेशात कुठेतरी असल्याचं शक्यता वर्तवली जाते आणि पोलीस त्यांचा अजूनही शोध घेत आहेत। पत्रकार म्हणून घेणारे कोरटकर आलिशान जीवनशैली जगतात असं त्यांच्या सोशल मीडियातल्या पोस्टवरून दिसून येतं। सोशल मीडियात शेअर केलेल्या पोस्टमध्ये महागड्या गाड्या दिसतात, प्रतिष्ठित व्यक्तींसोबतच्या भेटीगाठींचे, राजकीय नेत्यांमंडळींसोबतचे फोटोही शेअर केलेले दिसतात। आतापर्यंत शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोरटकरांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली होती। आता मात्र आपला फोन हॅक करून कुणीतरी सावंतांना धमकावल्याचा दावा कोरटकरांनी केला। तशी लेखी तक्रारच नागपूर पोलिसांकडे दाखल केली। आता काय खरं आणि काय खोटं याचा तपास पोलीस करतीलच, पण कोरटकर समोर कधी येणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच. अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.